नागपूर शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा दणका। तहसील पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत धडक कारवाई करत सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। नेमकं काय आहे प्रकरण पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशान्वये नागपूर शहरात अवैध मादक व प्रतिबंधित पदार्थांविरोधात ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। 15 डिसेंबर रोजी सायंकाळी तहसील पोलिसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत 5 पावली पहिला फाटक टोपरीच्या विहिरीजवळ गोळीबार चौक परिसरात राहणाऱ्या आरोपी नामे नामदेव श्रावण तराले वय 45 वर्ष याच्या घरी छापा टाकण्यात आला। या छाप्या दरम्यान आरोपीकडे शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू, पान मसाला व विविध फ्लेवरचे तंबाखू पाऊच विक्रीसाठी साठवून ठेवलेले आढळून आलेत। पोलिसांनी आरोपींकडून एकूण 341 किलो 96 ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित तंबाखू व पान मसाल्यांची अंदाजे किंमत 4,14,562 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे। याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत पाचपावली जो रेल्वे स्टेशनचे गेट आहे त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये एक आरोपीला आपण अटक करण्यात आलेला आहे आणि त्याचा PCR रिमांडचं घेण्यात आलेलं आहे। तसेच जो पहिला आरोपी आहे गुप्ता म्हणून जो जबलपूरचा आहे तो फरार आरोपी, याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। एकूण वेगवेगळ्या ब्रँडचे गुटख्याचे जे प्रतिबंधात्मक आहे महाराष्ट्र शासनाने ज्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि निर्मितीसाठी जे प्रतिबंध घातला आहे त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा एफडीच्या सोबत आम्ही संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे। जवळपास 4,10,000चा हा गुटखा एकूण आम्हाला त्यातून मिळाला आहे। तसेच याचा जो ज्या ठिकाणाहून हा गुटखा आणला जात होता त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। इतर आणखीन कोणत्या ठिकाणी हा माल ठेवलेला आहे का, कुठून घेऊन आलेला आहे का, याची आमची इन्व्हेस्टिगेशन त्याबाबत सुरू आहे। त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशनचे PI मेंढे तसेच त्यांची जी DBची टीम आहे त्यांनी ही कारवाई याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे। आणि इतर कारवाई सुद्धा आम्ही त्या संदर्भात माननीय सिंगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर आहे ज्याच्यामध्ये जे NDPS कारवाई जसे गुटखा असेल, तंबाखू असेल, त्यानंतर जे गांजा MD याच्या अनुषंगाने आम्ही हे कारवाई करत आहोत। नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडरमुळे तंबाखू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। अवैध धंद्यांविरोधात अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे।